हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? बरे आहे ना? आज घटस्थापना केली आहे नाही केली ना? आज तुम्ही एक संकल्प करा, मी सांगतो ते हार्ड स्टडी आणि मला 90% पेक्षा जास्त मार्क मिळू दे असा तुम्ही देवीजवळ संकल्प करा आणि चांगली नोकरी लागू दे आणि पहिला पगार माझ्या आईवडिलांच्या हातात. थँक्यू. बरोबर, असा संकल्प करा. आज ती घटस्थापना आहे. माता सरस्वती तुम्हाला देणार भरगजून. मी तुमच्यासाठी सर्व काही क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन देणार. सायन्स, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, व्हॉट एव्हर इट मे बी, माय फ्रेंड्स, माय डिअर फ्रेंड स्टुडंट्स. ओके, आज आपण काय करणार आहोत माहिती का तुम्हाला? आज क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणार आहोत. 2 मार्काचं आहे. किती मार्काचं आहे मित्र? 2 मार्काचं आहे. आणि मग आता इथे बघा, 5x² + 13x + 8 = 0. याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ x² काय किती आहे? 5 आहे. आणि कॉन्स्टंट फिगर किती आहे? 8 आहे. म्हणजे 5 आणि 8 यांचा काय करायचं? मल्टिप्लिकेशन, ते होते 40. आणि मग छत्री करा ना मित्र हो. 40 गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे? 13x. अशा कोणत्या संख्या आहेत ना? 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, 4 मध्ये तर नाहीच नाही. 5 मध्ये बघा, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, 25, 5 × 6 = 30, 35, 5 × 8 = 40, 5 × 8 = 40 मित्रवाला. 5 × 8 = 40. याची बेरीज किती झाली बघा? 13x झाली का नाही? आणि मग आता तुम्ही हे करा. पहिला 5 घ्यायचा, याची फोड घ्यायची. 5x² अधिक 5x अधिक किती होतील? 8x. ही 13. 8 × 5 = 13x झाले. काही बदल केला का? काहीच नाही. आणि +8 = 0. आणि 2 2चं सामाईक काढा मित्र हो. याचा सामाईक कॉमन फॅक्टर काय झाला? 5x झाला. 5x झाला की नाही? मग इथं फक्त काय राहिला? x + 5. कारण 5x हा काय झाला? कॉमन फॅक्टर. 5 नाही होणार इथे, 1 होईल. काय होईल? 1 होईल. 5x × 1 5x आहे की नाही? 5x × x 5x². आता दुसरा जो कॉमन येईल तो कोणता येईल? 8 येईल. मग 8 हा काढला कॉमन फॅक्टर, तर जो पहिला कंस येईल तो डोळे झाकून इथे लिहा मित्र हो. x + 1. फार सोपं आहे गणित. आलं का नाही? x + 1, x + 1, 8x + 8 = 0 झालं मित्र हो तुमचं. आता 2 कंस आले, x + 1 आणि दुसरा काय आला? 5x + 8 = काय? 0. 5x + 8 हे बघा, 5x + 8, x + 1 हा आला. याचा कॉमन फॅक्टर x + 1 आणि नंतर 5x + 8. मग आता इथे x + 1 आणि 5x + 8 = किती झाले मित्र हो? 0. म्हणजेच x + 1 = किती? 0. किंवा 5x + 8 = 0. x किती होतील तुम्ही सांगा? हा +1 राईट कडे गेला तर -1 झाला. और 5x = हा +1 इकडे गेला तर -8 झाला. म्हणून x -1 और x हा 5 मल्टिप्लाय आहे ना? 5 आणि x याच्यात मल्टिप्लाय येते ना? म्हणून x इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. -8/5 झालं बरोबर? -8/5 हे झाला आन्सर मित्र. आता आपल्याला दुसरं हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे. एकदा प्लस करायचं, एकदा सबस्ट्रॅक्शन करायचं.
पण एका क्वेश्चन पेपर मध्ये असं दिलेलं आहे एक्स प्लस वाय ची फाइंड एक्स प्लस वाय, म्हणजे एक्स प्लस वाय ची किंमत काढायला सांगितली. म्हणजेच आपल्याला काय करायचंय त्याच्यात ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय? बेरीज. बेरीज म्हणजे याची बेरीज करायची. दिसतंय ना तुम्हाला सर्वांना? 191 माहिती आहे आपल्याला 200 होतात नाही का? 200x अधिक हे पण 191 200y बरोबर. 9 1 10 1 10 1 4 1 5 5 10 1000 झाले आहे का नाही? म्हणजेच किती? डिवाइडिंग इक्वेशन. डिवाइडिंग इक्वेशन बाय 200 आहे का नाही? वी गेट काय मिळतं आपल्याला? म्हणजे याला 200/200 200 ने काय करायचं? डिवाइड करायचं. प्लस 200/200 y इज इक्वल टू इथे 1000 आपण कितीने? 200 ने डिवाइड करायचं. 200 गेले मित्र इथले, आणि हे 2 शून्य गेले का? दोनाने भाग जातो का नाही? 2 1 जार 2 2 5 जार 10 बे एक बेन बे पंचे 10. म्हणजे तिथं काय राहिलं? x प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजेच त्यांनी जे काही सांगितलेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू किती? उत्तर आहे 5. बघा 2 मार्काचं आहे. म्हणजे इथे आन्सर लिहायचं तुम्ही असं x प्लस वाय इज इक्वल टू 5 मित्र हो. हे झालं आन्सर तुमचं. ओके, शुभेच्छा तुम्हाला.